आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. श्रीनगरच्या बर्फाच्छादित सीमारेषेवर देशसेवा बजावताना जवान दीपक गोविंद पाटील वय 35 यांची प्रकृती अचानक खालावली. शौर्य, निष्ठा आणि मातृभूमीप्रेम जपणाऱ्या या वीरपुत्राने पुणे येथील सैनिक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे बलिदान संपूर्ण भाट-नांगनूर गावासह परिसराच्या मनात शोककळा पसरवून गेले. रविवारी शासकीय इतमामात गावकऱ्यांच्या हळहळत्या हृदयातून घोषणांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात अंत्यसंस्कार पार पडले. घराघरातून लोक रडत रडत लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देत होते. या दुःखद प्रसंगी निपाणी भागाचे नेते सहकार रत्न श्री उत्तम पाटील यांनी पाटील कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. दीपकने देशासाठी प्राण दिले हा त्यांचा सन्मान आहे, पण त्यांच्या कुटुंबाला आधार देणे ही आपली जबाबदारी आहे, असे सांगत श्री अरिहंत परिवार बोरगाव यांच्या वतीने मुलांच्या नावे 50,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. ती रक्कम ठेव स्वरूपात असून ती पुढील काळात दुप्पट स्वरूपात 1 लाख रुपये कुटुंबाला मिळणार आहे. अरिहंत परिवार नेहमी अशा ठिकाणी जाऊन मदतीचा हात पुढे करतो आणि पुढेही कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही श्री पाटील यांनी दिली. कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते, पण गावाच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान होता की दीपकसारखा वीर या मातीने घडवला. यावेळी शिवाजी चौगले, धोंडीराम चौगले, के.डी. पाटील, बंडा पाटील, राजेंद्र कोष्टी, विश्वनाथ पाटील, राजाराम पाटील, बी.एस. पाटील सर, युवराज पाटील सर, पी.एस. पाटील सर, नितीन पाटील फौजी, शेखर पाटील, सुनील पाटील, रंगराव पाटील, प्रकाश पाटील, अरुण पाटील, विलास पाटील, के.बी. पाटील, जे.जे. पाटील सर, आर.आर. पाटील, रणजित पाटील, आनंदा पाटील फौजी, सिद्धराम पाटील, चंद्रकांत पाटील, राहू शिंत्रे, विठ्ठल पाटील फौजी, केतन पाटील, समाधान पसारे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.